आलात तुम्ही? हे काय, हल्ली तुम्ही माझ्यावर जरा जास्तच प्रेम करायला लागला. मग करायला नको? माझ्या होणाऱ्या मुलाची आई आहेस तू. मुलाचीच कशावरून? मुलीचीही आई होऊ शकते की. उगाच काहीतरी बडबडू नकोस. मला या वेळेला मुलगाच हवाय. अहो पण तुम्ही असं ठामपणे कसं म्हणू शकता? आज नाही म्हणू शकत, पण उद्या नक्कीच म्हणू शकेन. म्हणजे? उद्या सोनोग्राफी आहे, डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळाली. नाही हा, मी नाही ते सोनोग्राफी वगैरे करून मुलगा आहे की मुलगी ते बघणार. बघणार नाही काय? बघणार नाही. मी या वेळेला तुझं काही ऐकणार नाही. उद्या सकाळी 10 वाजता तयार राहायचं म्हणजे राहायचं. समजलं? हाँ बोल मधुरा. मला ते उद्या सोनोग्राफी करायला जबरदस्ती घेऊन जातात. हे बघ, तू काही काळजी करू नकोस. उद्या दवाखान्यात पोहोचल्यावर मला फक्त एक मेसेज कर. ए मनोज, सुनबाईला सांगितलंस ना ठणकावून की आता आम्हाला पोरगाच पाहिजे. हा, आत्ताच सांगितलंय आणि उद्या सोनोग्राफीला जायचं ते सुद्धा सांगितलं मी तिला. आणि हे पण सांगितलं ना, जर पोरगी असल तर हो आई, तिला सगळं समजावून सांगितलंय मी. तू नको काळजी कर. मी आलो जाऊन. हे बघा हो, हे जे काय तुमचं चाललेलं आहे ना ते बरोबर नाही. तुम्ही गप्प बसावं. काय कळतंय तुम्हाला? हा, 3 पोरींच्या हुंड्याच्या कर्जाचं वज डोक्यावर घेऊन फिरताय. अजून तुमचे डोळे उघडत नाहीत. अहो, माझं डोळं कवाच उघडलं होतं. म्हणून मनोजच्या लग्नाच्या टायमाला सांगत होतो का हुंडा घेऊ नका म्हणून. त्यानं काय झालं असतं? हा, अहो, या हुंड्याच्या साखळीतली एक कडी तोडल्याचं समाधान भेटलं असतं. आणि आज या हुंड्याच्या भीतीपोटी आणि वंशाचा दिवा म्हणजे पोरगाच या समजुतीने तुमचं जे काही चाललेलं आहे ते मनुष्य जातीला लाजिरवाणं आहे, ध्यानात ठेवा. मुलगा असो व मुलगी, मी त्या जीवाला जन्म देणार. मी नाही सोनोग्राफी करू देणार. तुम्हाला काल सांगितलेल्या पत्त्यावरील हॉस्पिटलमध्ये मी आलेले आहे. तुम्ही लवकर या. मधुरा. हॅलो ऑपरेटर, सिव्हिल सर्जन यांना फोन द्याल प्लीज. हॅलो, मी रजनी, सामाजिक कार्यकर्ती. हां हां, बोला बोला. काल तुम्हाला ज्या केसबद्दल सांगितलं होतं. हां हां, ओके, मी पाठवतो माझ्या टीमला. थँक्यू. येस मॅडम. हा मुरली, मी काल तुला जो पत्ता दिला होता ना तिथे ताबडतोब पोच आणि सांगितलेलं काम कर. आपल्याला ठोस पुरावा मिळणं अत्यंत आवश्यक आहे. येस मॅडम. डॉक्टर, आपल्याला सगळं व्यवस्थित कळेल ना? म्हणजे नेमकं काय आहे, आणि समजा जर का रिझल्ट निगेटिव्ह आला तर काय करायचं तुम्हाला माहिती आहे? हो, जे काय करायचं ते माझं काम आहे, ते मी बघतो. फक्त ते सिस्टरांकडे जे काय असेल ते हे करून टाका तुम्ही. बरं.
मधुरा कोण आहे? मधुरा कोण आहे? चला मधुरा. सोनोग्राफी करायच्या आधी पेशंटची संमतीपत्रावर सही पण घेतलेली नाही. मॅडम हा घ्या कॅमेरा. हा पुरावा. तुझ्या धाडसाचं कौतुक वाटतं. खरं तर अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक स्त्रीने असाच निर्णय घ्यायला हवा. मॅडम काही प्रश्न विचारायचे. मॅडम या केसबद्दल आपल्याला काय सांगायचंय? खरं तर मधुराने जे केलं ते नक्कीच अभिमानास्पद आहे. तिच्यासारख्या कित्येक गर्भवती स्त्रियांवर जर अशा प्रकारे सोनोग्राफीसाठी बळजबरी होत असेल तर त्यांनी वेळीच ठाम पाऊल उचलणं गरजेचं आहे. गर्भात बाळाची स्थिती काय आहे? गर्भात काही व्यंग तर नाही आहे ना? बाळंतपणात नक्की काय काळजी घ्यायची इत्यादी गोष्टींचं मार्गदर्शन करून बाळंतपण सुखरूप व्हावं हा खरं तर सोनोग्राफी करण्यामागचा खरा उद्देश. मात्र सोनोग्राफी तंत्राचा गैरवापर करून लिंग मुलाचं आहे का मुलीचा हे पाहिलं गेलं आणि निसर्गाच्या विरोधात जाऊन गर्भ जर मुलीचा असेल तर गर्भपात करण्याकडे समाज वळू लागला. परिणामी मुलींची संख्या झपाट्यानं कमी होत गेली. सध्या मुला-मुलींचं प्रमाण काय मॅडम? 2011 मध्ये झालेल्या जनगणनेनुसार 0 ते 6 वयोगटामध्ये भारतात प्रत्येक 1000 मुलामागे फक्त 914 मुली तर महाराष्ट्रामध्ये फक्त 883 मुली असल्याचं आढळलं. हे कमी होत जाणारं मुलींचं प्रमाण चिंतेची बाब आहे. खरंच भारतातच नव्हे तर महाराष्ट्रात सुद्धा अभिमान बाळगावा अशी अनेक कन्यारत्न जन्माला आली. अगदी जिजाऊंपासून ते आत्ताच्या नेमबाज तेजस्विनी सावंत पर्यंत. मुलगी झाली म्हणून स्त्रीला दोष देणं चुकीचं आहे. मुलगा किंवा मुलगी होणं हे स्त्रीवर अवलंबून नसून पुरुषामध्ये असणाऱ्या गुणसूत्रावरच ते अवलंबून आहे. स्त्री आणि पुरुष समाजाची 2 चाकं आहेत. सुदृढ आणि निरोगी समाजासाठी स्त्री आणि पुरुष प्रमाणाचा समतोल नैसर्गिकपणे राखला गेला नाही ना तर समाजाची घडी विस्कटून जाईल. मुलगा किंवा मुलगी दोघेही समर्थपणे आपल्या कुटुंबाची जबाबदारी पेलण्यास सक्षम आहेत. घराला घर पण देण्याचं काम घरातली स्त्रीच करते. आई म्हणून स्त्री, बहीण म्हणून स्त्री, पत्नी म्हणून स्त्री, तर मग मुलगी म्हणून स्त्री का नको? चला मुलींच्या जन्माचं स्वागत करूया.